याच समुद्राच्या आतमध्ये श्रीकृष्णांची द्वारका नगरी आहे। या ठिकाणी श्रीकृष्ण सुदामाची भेट घेण्यासाठी आले होते। या मंदिरातील श्रीकृष्णांची मूर्ती 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे। या ठिकाणी पहिल्यांदाच हनुमानजी मकरध्वजला भेटले होते। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आज मी चाललो आहे बेट द्वारकेचे दर्शन घेण्यासाठी। बेट द्वारका ओखामध्ये स्थित आहे। ओखापासून बेट द्वारकेला जाण्यासाठी बोटीने जावं लागतं। या ठिकाणी आल्यानंतर पहिला आम्ही 40 रुपयाचं बोटीचं तिकीट घेतलं। सध्याच्या टायमाला इथे ब्रिज सुद्धा चालू केलेला आहे। यावरून तुम्ही डायरेक्ट बेट द्वारकेला जाऊ शकता। बेट द्वारका ज्याला श्रीकृष्णांची नगरी किंवा श्रीकृष्ण भूमी सुद्धा म्हणतात। आता मी बोटीत बसलो आहे। ओखापासून बेट द्वारकेला जाण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनिटं लागतात। या समुद्रात श्रीकृष्णांची द्वारका नगरी बुडाली होती। या समुद्राच्या आतमध्ये केलेल्या खोदकामानंतर अशा वस्त्या भेटल्या ज्या 5000 वर्षांहून अधिक जुन्या आहेत, म्हणजेच महाभारताच्या काळातील असं सांगितले जाते। द्वापर युगात बेट द्वारकेचं नाव अनंत द्वीप होतं। या बोटीतून आम्हाला समुद्रातील सुंदर दृश्य पाहायला मिळाले। येथील सर्व बोटींवरती समुद्र पक्षी उडत होते। आता मी बेट द्वारकेला आलो आहे आणि याच ठिकाणी श्रीकृष्ण त्यांचे मित्र सुदामाला भेटले होते। बेट द्वारकेला शंखोदर या नावाने सुद्धा ओळखले जाते। या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं द्वारकाधीश मंदिर आहे। तर आता मी तिथे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे। या मंदिरात फोन कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला मंदिराच्या आतमधील दृश्य दाखवू शकत नाही। द्वारकाधीश मंदिरातील मूल मूर्ती रुक्मिणी मातेने स्थापित केलेली आहे आणि वर्तमान काळातील मंदिराची संरचना 500 वर्षापूर्वी श्री वल्लभाचार्य यांनी केली होती। या मंदिरात प्रसादा स्वरूपात भाविकांना चावल दिले जातात, कारण जेव्हा श्रीकृष्ण सुदामांना भेटले होते तेव्हा सुदामांनी श्रीकृष्णांना भेट म्हणून चावल दिले होते। या मंदिरात श्री द्वारकाधीशांचे खूपच सुंदर दर्शन होते। द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी सोन्याची द्वारका बघायला चाललो आहे। या स्वर्ण द्वारकेचा रंग सोनेरी असल्यामुळे याला स्वर्ण द्वारका म्हणतात। स्वर्ण द्वारकेत प्रवेश करण्या अगोदर इथे 40 रुपयांचं एंट्री तिकीट घ्यावं लागतं। तर एंट्री तिकीट घेऊन आता मी स्वर्ण द्वारकेमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेश करता सर्वात पहिला इथे गणपती बाप्पा, लक्ष्मी माता आणि सरस्वती मातेचे दर्शन होते। येथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून बालपणातील दृश्य दाखवलेले आहे। सर्वात पहिला श्रीकृष्णांचं कारावासातील जन्म दाखवलेला आहे। त्यानंतर ते कशा प्रकारे मथुरेतून यमुना नदी पार करून गोकुलला गेलं ते दाखवलेलं आहे। पुढे त्यांची बाललीला सुद्धा दाखवलेली आहे। जसे पुतनावध, कालियामर्दन, मामा कंसवध, बकासुरवध अशा अनेक बाललीला दाखवलेल्या आहेत। पुढे श्रीकृष्णांची गोपिकांसोबत रासलीला, क्षीरहरण लीला, श्री सांदीपनी आश्रम, गोवर्धन पर्वत उचलताना श्रीकृष्ण असे दृश्य दाखवलेले आहेत। या स्वर्ण द्वारकेत ऋषी मुनींचे सुद्धा दर्शन होते। इथे एका कक्षामध्ये भगवान विष्णू शेषनागावरती विराजित आहेत। या ठिकाणी अष्टलक्ष्मी मातांचे सुद्धा दर्शन होते। आता मी स्वर्ण द्वारकेच्या पहिल्या माळ्यावरती आलो आहे आणि इथे संपूर्ण महाभारत दाखवलेले आहे। जसे की दुःशासन द्वारा द्रौपदीचं वस्त्रहरण, महाभारताच्या युद्धात अर्जुनच्या बाणाने घायल होऊन पितामह भीष्म बाणशय्यावरती असे अनेक दृश्य दाखवलेले आहेत। या स्वर्ण द्वारकेत भगवान विष्णूंच्या 12 अवतारांचे दर्शन होते। आता मी येथील दुसऱ्या कक्षामध्ये आलो आहे आणि इथे 4 धामांचे दर्शन होते। पहिला द्वारका धाम, बद्रीनाथ धाम, जगन्नाथ धाम,
रामेश्वर धाम दाखवलेले आहे। या संपूर्ण स्वर्णद्वारकेला पाहण्यासाठी कमीत कमी 2 तास तरी लागतील। संपूर्ण स्वर्णद्वारका पाहिल्यानंतर आता मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे हनुमान आणि त्यांचे पुत्र मकरध्वज यांचे मंदिर आहे। या मंदिराला दांडी हनुमान मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते। या मंदिरात मकरध्वज यांच्या जोडीला हनुमानजींची मूर्ती स्थापित आहे आणि असे सांगितले जाते की पहिला मकरध्वज यांची मूर्ती छोटी होती, पण आता दोन्ही मूर्त्यांची उंची एकसारखी आहे। रामायणाच्या वेळी हनुमानजी जेव्हा ऐरावणाचा वध करण्यासाठी आता लोकात पोहोचले तेव्हा त्यांची भेट मकरध्वजाशी झाली होती। त्यानंतर हनुमानजी आणि मकरध्वज मध्ये भीषण युद्ध झाला होता आणि हीच ती जागा आहे जिथे हनुमान मकरध्वजाला भेटले होते। या मंदिरातील वैशिष्ट्य असे आहे की मंदिरात दोन्ही प्रतिमांच्या हातात एकही शस्त्र नाही आणि ते आनंदित मुद्रेत आहेत। हा मंदिर 500 वर्षाहून अधिक जुना आहे आणि भारतातील पहिला मंदिर आहे जिथे हनुमानजी व मकरध्वज यांचे मिलन दाखवलेले आहे। या मंदिर परिसरात राम सेतूवरून आणलेला पाण्यावरती तरंगणारा दगड सुद्धा आहे। या मंदिराजवळच आशापुरी मातेचं सुद्धा मंदिर आहे। तर आम्ही तिथे सुद्धा दर्शन घेतले। तर हे होते श्रीकृष्णांची नगरी बेट द्वारकेचे दर्शन। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।